ही मंडळी एवढ्या लांबून येते समर सरांना भेटायला बिझनेस मीटिंगसाठी, आणि ते सोडून तुमची अशी अपेक्षा आहे त्यांनी तुम्हाला भेटावं. काय हरकत आहे? एवढा काय देशाचा कारभार चालवतात का तुमचे सर? एवढे बिझी असतात ते? एक्सक्यूज मी मॅडम, तुम्हाला कळते तुम्ही कोणाच्या ऑफिसमध्ये उभं राहून कोणाबद्दल काय विचारताय? समर राजवाडेत ते, त्यांचा मिनिट आणि मिनिट महत्वाचा आहे. त्यांचा 1 मिनिट म्हणजे मार्केटमधले काही लाख असतात. आय एम सॉरी, मला डिसरिस्पेक्टफुल वागवायचं नव्हतं तुम्हाला, पण तुम्ही आमचा प्रॉब्लेम एकदा समजून घ्या ना. हे बघा, आम्ही खूप वर्ष तुम्हाला समजून घेतलं, आता तुम्ही समजून घ्या आम्हाला आणि निघा आता इथून. तुमच्याकडे 1 महिन्याची मुदत आहे ती जागा रिकामी करायला. दॅट्स इट. अहो, पण एका महिन्यात त्या म्हाताऱ्या माणसांनी कुठे जायचं? पण तो आमचा लुकआउट नाहीये मॅडम. कुठेही पाठवा, त्यांच्या मुलांकडे पाठवा. वा, त्यांच्या मुलांकडे पाठवायची सोय असती तर वृद्धाश्रमाचा जन्म झाला असता का? मग आता आम्ही काय करू? थोडी माणुसकी दाखवा. एका महिन्यात जागा रिकामी करणं सोपं नाहीये. तुम्हाला माहिती आहे, त्या म्हाताऱ्या माणसांमध्ये 1-2 जणांना चालता येत नाही, 2-3 जणांना पॅरालिसिस झालेला आहे. काही जणांना आम्ही स्टेशनवरून उचलून आणलंय, त्यांच्या घरातल्यांचा पत्ता नाहीये, घराचा पत्ता नाहीये, कोणाला दिसत नाही, कोणाला बोलता येत नाही. अशा वेळी ह्या सगळ्या माणसांना घेऊन कुठे जायचं? तुम्हाला वाटतंय ना तितकी सोपी परिस्थिती नाहीये? तुम्हाला कळतंय का? अहो, पण आम्ही काय धर्मदाय संस्था उघडली नाहीये. लोकांनी यावं आणि आमच्या जागेत फुकट राहावं. समर सरांच्या आजोबांनी वृद्ध माणसांना मदत करायची या हेतूने, माणुसकीच्या नात्याने ही जागा दिली होती ना. त्याला 60 वर्ष झाले. त्यावेळी त्या जागेची किंमत आता एवढी नव्हती. आता ती जागा प्राईम लोकेशनला आहे आणि ती अशी वेस्ट करणं बॅड बिझनेस डिसिजन. आपण बोलूया ना, काहीतरी सोल्युशन काढूया. किंवा तुम्ही एक करता का, दुसरी जागा द्या, लांब दिलीत तरी चालेल. किंवा मग काहीतरी आपण, आम्हाला जमेल तसं भाडं देतो आम्ही तुम्हाला त्या जागेचं. भाडं? त्या जागेत आम्ही मॉल बांधणार आहोत. तेवढं रेंट द्यायला जमेल तुम्हाला? 7,000 कोटींचा टर्नओव्हर आहे आमच्या कंपनीचा. पण मग असा 1-2 एकरसाठी कशाला त्रास देताय तुम्ही आम्हाला? त्रास आम्ही नाही, तुम्ही देताय आम्हाला. आणि खूप झालं, तुम्ही निघा आता इथून. हो मॅडम, तुम्ही यांच्या बरोबर आहात ना? चला घेऊन जा यांना इथून, नाहीतर मला आता पोलिसांना बोलवावं लागेल.